आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तत्परता दाखवत असून सातत्याने प्रयत्न करत आहे, तर लवकरच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं। अण्णाभाऊ साठे यांची जयंती देशात आणि महाराष्ट्रात आणि आज नांदेड येथे सुद्धा उत्साहाच्या वातावरणात साजरी होते। मी भारतीय जनता पार्टी आणि सर्व नांदेड जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि माझ्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र असं अभिवादन करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला माहीत आहे की त्यांच्या लिखाणातनं, त्यांच्या साहित्यातनं दीन दलित आणि प्रामुख्यानं मातंग समाजासाठी फार मोठं काम, या समाजाचं खरं म्हणजे त्यांची परिस्थिती जी होती ती समाजापुढं आणण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठं काम केलं आहे आणि त्यांच्या लिखाणातनं नक्कीच तुम्हाला मला सर्वांनाच प्रेरणा ही कायम मिळत आलेली आहे। मागंसुद्धा साताऱ्यातील काही माझे मातंग समाजातील म्हणजे प्रमुख असे बांधव आम्ही मिळून मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पद्मभूषण हे लवकर मिळावं, भारतरत्न हे मिळावं आणि त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्रजीसुद्धा करत आहेत। मला वाटतं आजच्या या जयंतीच्या निमित्तानं परत एकदा त्या मागणीवर आपण सर्वांनी हे राहूया की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नानं लवकरात लवकर केंद्र सरकारनं आणि भारत सरकारनं सन्मानित करावं, म्हणजे मातंग समाजाची एक राहिलेली इच्छा, स्वप्न, मागणी ही पूर्णत्वाकडे जाईल। शिवसेनेचे उपनेते आणि विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील तसेच नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षण शिवसेना माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचनाही देण्यात आल्या। नाही, शिवसेनेच्या नेत्यांवर माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही। शिवसेना एकसंध आहे, परंतु असं करत असताना काही लोक किंवा युती झालेली आहे आमची की 20 जागा मिळालेल्या आहेत, 10 जागा, अशा खोट्या प्रकारचा प्रचार काही लोक करत आहेत। त्यांच्यासाठी तो इशारा होता की आपण नादाला लागू नका। युती जी आहे, युती सर्व नेते आणि एकत्र बसून सर्व आमदार सन्माननीय एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर वाटाघाटी होऊन त्याच्यानंतर युती होईल। समझदारों को इशारा काफ़ी है। हां, आपण बघताय की नांदेडची जनता ही वेगळ्या प्रकारची जनता आहे आणि एकेकाळी शिवसेनेकडे कुठल्याही प्रकारची साधन सामुग्री नव्हती, सत्ता नव्हती, पैसा नव्हती, तरीसुद्धा शिवसेनेला सातत्याने 3-3, 4-4 आमदार इथं जनतेने दिलेलं आहे। मी काय कोणाचं नाव घेतलेलं नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय काय लटपटी खटपटी करायला लागलेल्या आहेत। तर केवळ तुम्ही सॅटर्डे संडे नेते येऊन चालत नाही। तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये 24 तास राहिलात पैसे वाटायची गरज पडत नाही, हे उदाहरण मी शिवसैनिकांना देत होतो। केवळ शनिवार रविवारी येईन मी, 4 दिवस पेपरला बातम्या देईन आणि जाईल अशानं होत नाही। तुम्हाला सर्वसामान्यांच्या सुखादुःखामध्ये आणि अडचणीमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्याशी समरस झालं पाहिजे, त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे, तरच लोक मतदान टाकतात, हे मी सर्वसामान्य शिवसैनिकांना समजावून सांगत होतो। आढावा घेतला जातोय, तर एकंदर काय सूर आहे या आढावा बैठकीत? ही निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून आम्ही काम करत आहोत। शहरामध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची नाराजी आहे
गेल्या अनेक वर्षांपासून शहराची सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला आहे. ड्रेनेज लाईनची हजारो कोटी रुपयाची कामं शहरात आहेत. काही ठेकेदारांच्या नावाने ती कामं घेतलेली आहेत. त्यांनी 15-15, 20-20% रक्कम घेऊन त्या सबलेट केलेल्या आहेत. आणि आपण बघता की उलटं पाणी नागरिकांच्या घरात त्या ड्रेनेज लाईनमधलं यायला लागलेलं आहे. कुठल्याही प्रकारची लेव्हल नसलेलं अत्यंत घाणेरडं काम या ड्रेनेजचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये शहराचं सगळीकडे बट्ट्याबोळ झालेलं आहे. पाण्याचा निचरा होत नाही आणि डायरेक्ट 18 ते 19 नाले गोदावरीमध्ये सोडल्या जातात. हे दूषित पाणी हे नांदेडकरांना प्यावं लागतं. दुसरं, नांदेडसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक वापराच्या जागा होत्या. या जागा मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बिल्डरांना देऊन त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून त्यातून मोठा पैसा कमवला जातो. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाहीत किंवा ज्या काही महत्त्वाच्या सुविधा आहेत त्याची बिलं भरायला पैसे नाहीत. अशी ओरड होत असताना कलामंदिर असेल, जे की कलामंदिर जिथं बालगंधर्वापासनं प्रके आत्रे, दमा मिराजदार, शंकर पाटील अशी मोठी अरुंदातींसारखी सगळी मोठी मंडळी ज्यांनी तिथं त्यांची कला नांदेडकरांना दाखवली, आज ते खाजगी बिल्डराच्या घशात घातलं. तिथं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहते. 300-400 कोटी रुपयाची उलाढाल त्याच्यात होणार आहे. महात्मा फुलेंच्या नावानं असलेलं भाजी मार्केट आज तिथं शेकडो दुकानं निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पैसा कमवण्यात आलेला आहे. बिंदू माधव मंगल कार्यालय, सर्वसामान्य माणसाची लग्न होत होती, याचं खाजगीकरण करून ते देण्यात आलं आहे. एवढंच नाही तर जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेलं तरोडा नाका इथली मोकळी 3 एकर जागा ज्याच्यावर पहिलेच अतिक्रमण झालेलं आहे आणि मल्टीपर्पज जे की ऐतिहासिक हेरिटेज वास्तू आहे, ही सुद्धा महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन CO यांचीसुद्धा बदली करण्यात आली आणि त्या जागा COंच्या सह्या घेऊन नंतर त्या महानगरपालिकेला वर्ग करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं नांदेड शहरामध्ये कुठल्याही सार्वजनिक हिताच्या जागा राहिलेल्या नाहीत. आजूबाजूचे जे ग्रामीण भाग आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण टाकून खेड्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं आणि त्या जागा परत घ्यायच्या, अशा पद्धतीचा खेळ इथल्या सत्ताधाऱ्यांनी चालवलेला आहे. याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांमध्ये राग आणि क्षोभ आहे. नाही, आम्ही युतीला बांधील आहोत, पण आम्हाला परपटत जायचं नाही कोणाच्या पाठीमागं. कारण सुरुवातीला जी आहे सन्माननीय नेते अशोकराव चव्हाण यांनी ती भाषा वापरली की आम्ही स्वबळावर लढू. ते स्वबळावर लढत असतील तर आम्हालाही त्यांच्या दारात जायचं नाही, आम्ही स्वबळावर लढू. तर महानगरपालिकेचे अधिकारी हे प्रभाग रचना शिवसेनेची वाट पाहत आहेत असा आरोप. हो, निश्चित. इथं जे काही सध्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी बसवलेले आहेत, जाणीवपूर्वक त्यांची पाठराखण केल्या जाते आणि जिथं जिथं शिवसेनेच्या जागा निवडून येऊ शकतात तिथले मतदार हे सेपरेट करणं चालू आहे. या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. युतीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडेही तक्रार केलेली आहे. 2017च्या प्रभाग रचनेवर जर आपल्याला निवडणुका घ्यायची असते तसेच प्रभाग ठेवा. मग काही प्रभागामध्ये आपण बदल करताय, काही प्रभागामध्ये बदल करत नाही, तर असं होऊ शकत नाही. तर याला जे कोणी बदल करतील आणि ज्या पद्धतीनं आक्षेप सर्वसामान्य लोक घेत आहेत तर त्यांची सजा त्यांना निश्चित त्यांच्या या काळामध्ये भोगावं लागेल. पालिकेवर भगवा फडकवायची आमची इच्छा आहे, परंतु आता युतीमध्ये आम्ही 3 पक्ष आहोत, तेव्हा युतीमध्ये काय काय ठरतं काय काय नाही हे आगामी काळच ठरवेल. शहराच्या प्रभाग रचनांची मोठ्या प्रमाणामध्ये फोड करण्यात आलेली आहे. ही फोड करून माझ्याच पक्षाचे माणसं कशी निवडून येतील अशा पद्धतीची प्रभाग रचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धरून चालवलेली आहे. बघू याच्यामध्ये काय काय होतं काय काय नाही. आणि या संदर्भामध्ये तक्रारी नगरविकास खात्याचे मंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रारी केल्या आहेत, मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या आहेत. अधिकाऱ्याला 3 वर्ष राहायचं असतं, 3 वर्षानंतर दुसऱ्या गावाला जायचं असतं. त्याच्यामुळं आपण काही राजकीय बांधिलकी ठेवू नये. जे कोणी राजकीय बांधिलकी ठेवतील त्यांना निश्चित त्याची सजा आगामी आयुष्यामध्ये भोगावं लागेल. याच्यापूर्वीसुद्धा काही आयुक्तांना ती सजा भोगावं लागलेली आहे. काही जण एक टेबल आणि पिऊन घेऊन बसलेले आहेत इथं आयुक्त राहिलेले, त्याची आठवण त्यांनी ठेवावी, दुसरं काही नाही.
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेवर आता मंत्री इंद्रनील नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षश्रेष्ठी जर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाविषयी विचार करत असतील तर मी त्यांचे स्वागत करतो, असं मंत्री इंद्रनील नाईक म्हणाले आहेत. त्यांचं अभिनंदन करतो की चांगलं त्यांनी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथले आमदार आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रकाश दादा सोळंके साहेब असतील आणि सर्व कार्यकर्ते असतील त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो. चांगला कार्यक्रम वन नेशन वन रिझर्वेशनचा विषय हा मी आमची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची जेव्हा बैठक होते, छत्तीसगड असो गुजरात असो प्रत्येक जागी मी हा मुद्दा तिथे मांडतोय. याच्यात काही बदल करणं गरजेचं आहे. ते आम्ही आमच्या समाजस्तरावर जेव्हा बसू तेव्हा त्याची मांडणी करून त्याचं समोरचं कशी दिशा असेल ती ठरवू. खरं पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रात अफवा आतंकवाद म्हणून मालेगाव बॉम्बस्फोटाची चर्चा विरोधकांनी केली. प्रकरणातील जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कसं पाहतोय ते मी पूर्ण सविस्तर बातमी बघितलेली नाही, पण मला आता थोडंसं माहिती झालंय की त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे. मला एकदा पूर्ण बातमी बघावं लागेल, त्यानंतर त्याच्यावर भाष्य धनंजय मुंडेंच्या नावाची पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी चर्चा होती. ऐकूनच काय वाटतं तुम्हाला? आणि धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा त्यांनी पहिलं अधिवेशन जेव्हा नागपूरला. अशाच ताज्या आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजकीय आढावा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत नवा विचार. आणि यानंतर आपण वळूया आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे.